तुवालू देशातल्या नागरिकांचं पलायन। स्थलांतरासाठी 5000 लोकांनी मागितला व्हिसा। तुवालू देश जगाच्या नकाशावरून गायब होणार। हवामान बदलाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचण्यासाठी पॅसिफिक महासागरातील तुवालू देशातल्या 5000 नागरिकांनी देश सोडून जाण्याची तयारी सुरू केली आहे। इथल्या नागरिकांनी विशेष स्थलांतर व्हिसासाठी अर्ज केलाय। ऑस्ट्रेलियानं देऊ केलेल्या या जगातल्या पहिल्याच प्रकारच्या व्हिसा योजनेमुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या या देशातील नागरिकांना आशेचा किरण दिसलाय। मात्र मर्यादित जागांसाठी आलेल्या अर्जांची संख्या प्रचंड असल्यानं आता कुणाकुणाचं स्थलांतर होणार हाही प्रश्नच आहे। ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मध्ये दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला तुवालू देश 9 लहान प्रवाळ बेटांवर वसलाय। या देशाची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे त्याची भौगोलिक रचना। तुवालू मधील सर्वोच्च ठिकाण समुद्र सपाटीपासून फक्त 15 फूट उंच आहे, तर देशाची सरासरी उंची केवळ 2 मीटर म्हणजे 6 फूट इतकी आहे। हवामान बदलामुळे समुद्राची पातळी सातत्यानं वाढतीये, त्यामुळे पूर आणि वादळांचा धोका प्रचंड वाढलाय। जीव वाचवण्यासाठी तुवालूच्या नागरिकांनी इतर देशांकडे आसरा मागितलाय। त्यासाठी ऑस्ट्रेलियानं पुढाकार घेतलाय। ऑस्ट्रेलियानं व्हिसासाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर 11000 लोकसंख्या असलेल्या तुवालूच्या 5000 नागरिकांनी व्हिसासाठी अर्ज केलाय। एका अभ्यासानुसार 2023 मध्ये तुवालूच्या आसपासच्या समुद्राची पातळी 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 6 इंच जास्त होती। 2050 पर्यंत देशाचा बराचसा भूभाग आणि महत्त्वाची पायाभूत सुविधा भरतीच्या पाण्याखाली जाण्याचा धोका आहे। त्यामुळे येत्या काही वर्षात तुवालू देश जगाच्या नकाशावरून गायब होण्याची भीती व्यक्त होतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पाकिस्तानात 18 वर्षांच्या तरुणीनं रचला इतिहास। मिनले फारुकी बनली सर्वात तरुण पायलट। पाकिस्तानात मिनले फारुकीची चर्चा। पाकिस्तान या देशाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त दहशतवाद। एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे वाढती महागाई आणि तिसरीकडे संपूर्ण देशाला लागलेली दहशतवादाची कीड। यामुळे पाकिस्तानचं नाव संपूर्ण जगभरात बदनाम आहे। त्यामुळे या ठिकाणी एखादी सकारात्मक घटना जरी घडली तरी प्रामाणिक देशवासियांना त्याचं अप्रूप वाटू लागतं। दहशतवादानं पोखरलेल्या याच देशातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे। इथल्या एका 18 वर्षीय तरुणीनं देशातील सर्वात तरुण कमर्शियल पायलट होण्याचा मान पटकावलाय। मिनले फारुकी असं या तरुणीचं नाव आहे। पाकिस्तानातील सर्वात कमी वयाची ती युवा कमर्शियल पायलट बनली आहे। खरं तर पाकिस्तान म्हणजे धर्मांध आणि पुरुष सत्ताक संस्कृती असलेला देश। इथं महिलांवर खूप बंधन आहेत। शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, अगदी महिलांच्या चालण्या बोलण्यापर्यंत खूप सारी बंधनं आहेत। मात्र यातही मिनले फारुकीनं स्वच्छंदी आयुष्याची वाट निवडत गगनभरारी घेतली आहे। लहानपणी तिला आकाशातून उडणाऱ्या विमानांचं प्रचंड अप्रूप वाटायचं। मोठं झाल्यावर आपणही वैमानिक व्हावं असं तिचं स्वप्न होतं। विशेष म्हणजे मुलगी असूनही तिच्या कुटुंबियांनी तिला साथ दिली आणि कठोर मेहनतीच्या बळावर तिनं आकाशात गरुड झेप घेतली। सध्या पाकिस्तानात तिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे। पायलट बनण्यासाठी तिनं एकाच वर्षात तब्बल 13 परीक्षा दिल्या आणि त्यात यशही मिळवलं। सगळी आव्हानं पार करत कमर्शियल पायलट होण्याचा मान तिनं पटकावलाय। सध्या ती एअर ॲम्ब्युलन्स ऑपरेट करते। भविष्यात तिला एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट बनून मोठमोठी विमानं चालवायची आहेत। मिनलेचा आजवरचा खडतर प्रवास पाहिला तर तिचं हेही स्वप्न पूर्ण होणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। हवेतून पाण्यात सूर मारणारा ड्रोन। डेन्मार्कच्या विद्यार्थ्यांनी बनवला हायब्रिड ड्रोन।
खोल समुद्रात संशोधन करता येणार। हा आहे पाण्याखाली जाणारा ड्रोन। आपण स्वप्नातही कधी विचार केला नसेल असा वैज्ञानिक चमत्कार या विद्यार्थ्यांनी घडून आणलाय। डेन्मार्कच्या आल्बोर्ग युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांनी एक असा हायब्रिड ड्रोन विकसित केलाय जो केवळ हवेतच उडत नाही तर तितक्याच सहजतेनं पाण्यात पोहू देखील शकतो। पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा। हा ड्रोन एका मोठ्या स्विमिंग पूलाजवळून उड्डाण घेतो आणि काही क्षणातच थेट पाण्याखाली सूर मारतो। पाण्याखाली काही सेकंद फिरल्यानंतर तो पुन्हा वेगानं पाण्याच्या बाहेर झेप घेऊन हवेत उडू लागतो। या ड्रोनची हवेतून पाण्यात आणि पाण्यातून हवेत सहजतेनं जाण्याची क्षमता ही त्याच्या पंखांमध्ये दडली आहे। डेन्मार्कच्या आल्बोर्ग युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांनी हा ड्रोन बनवलाय। आंद्रेई कोपासी, पावेल कोवाल्झिक, क्रिस्तोफ सिरोकी आणि मिकोला झ्विगालो अशी या 4 विद्यार्थ्यांची नावं आहेत। या ड्रोन मध्ये खास प्रकारचे पंख वापरण्यात आले ज्यांच्या पात्यांचे कोन गरजेनुसार बदलता येतात। हवेत उडताना अधिक दाब निर्माण करण्यासाठी आणि ड्रोनला उचलण्यासाठी पात्यांचा कोन जास्त ठेवला जातो, तर पाण्यात जाताना पाण्याचा अडथळा कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी पात्यांचा कोन कमी केला जातो। या विद्यार्थ्यांची ही कामगिरी पाहून भले भले शास्त्रज्ञही अचंबित झाले। हा ड्रोन हवा आणि पाणी या दोन्ही माध्यमांमध्ये प्रभावीपणे काम करू शकतो। खोल पाण्यात संशोधन करण्यासाठी तसंच पाण्याखालचं विश्व उलगडण्यासाठी भविष्यात हा ड्रोन अतिशय उपयुक्त ठरू शकतो। हे विज्ञान युगातलं क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तंत्रज्ञानाची कमाल, हृदयरोगाचं AI निदान। हृदयविकाराचा धोका 2 मिनिटात ओळखता येणार। हृदयरोग चाचणीसाठी 108 रुपयांचं शुल्क। हृदयविकाराचा धोका हा आता अगदी 2 मिनिटात ओळखता येणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे। मुंबईतील एका खासगी रुग्णालयात राज्यातील पहिलं AI सक्षम हृदयविकार प्रतिबंधक मॉडेल लॉन्च करण्यात आलं। या मॉडेलची चाचणी कशी करण्यात आली आणि हे तंत्रज्ञान कोणी विकसित केलं पाहूयात। डॉक्टर असिस्टंट अंजाइना XAI असं तंत्रज्ञानाचं पूर्ण नाव। नमन गोसालिया हे अजिना XI तंत्रज्ञानाचे संस्थापक आणि CEO। जसलोक रुग्णालयाकडून देशातील पहिलं अंजिना XAI हे तंत्रज्ञान लॉन्च। 2035 लोकांवर या तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करण्यात आला। 62% लोक हृदयरोगाच्या उच्च जोखीम श्रेणीत, 3 ते 5% लोक कमी जोखीम श्रेणीत, उर्वरित लोक मध्यम जोखीम श्रेणीत आढळले। दरम्यान या AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण नुकसान सुरू होण्यापूर्वीच जोखीम रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतो। लवकरच सरकारी रुग्णालयातही हे सुरू होणार आहे आणि यासाठी फक्त 108 रुपयांचं शुल्क आकारलं जाणार आहे। त्यामुळे फक्त 108 रुपयात सामान्य माणसाला हृदयविकाराचा धोका ओळखता येणार आहे। हे तंत्रज्ञान रुग्णांच्या सेवेत कधी उपलब्ध होईल याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।